श्री स्वामी समर्थ. तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे की अंगावर फाटलेला कपडा का शिवू नये. तर मान्यता अशी आहे की धार्मिक ग्रंथानुसार अंगावर परिधान केलेले कपडा शिवणे हे गरिबी आणि अशुद्धतेचे लक्षण दर्शवते. असे केल्याने शुक्र ग्रह हा कमजोर होतो. याचे परिणाम शुक्र ग्रह हा भौतिक सुख, संपत्ती आणि वैवाहिक जीवनाचा कारक आहे. कपडा अंगावर असताना शिवल्यास जीवनात आर्थिक समस्या आणि अडथळे येतात. याचे उपाय आहेत: कपडा फाटल्यास तो उतरवून घ्यावा आणि शिवण्यासाठी वापरावा. शिवणकाम करताना कपडा अंगावर नसावा याची काळजी घ्यावी. आपली जपमाळ दुसऱ्याला का देऊ नये. जपमाळेचे महत्त्व पहिला समजा. जपमाळ ही केवळ मण्यांची एक वस्तू नाही, तर ती जप करणाऱ्या व्यक्तींची शक्ती आणि साधना सामावून घेते. त्याचे धार्मिक कारण आहे. जपमाळ वापरणाऱ्या व्यक्तीची ऊर्जा आणि सकारात्मकता त्या माळेत जमा होते. माळ दुसऱ्याला दिल्यास आपल्या साधनेचा आणि जपाचा प्रभाव दुसऱ्या व्यक्तीकडे होतो. निष्कर्ष काय, तर त्यामुळे जपमाळ नेहमी खाजगी ठेवावी आणि ती कधीही कोणाला वापरण्यास देऊ नये. आपले आसन. आता आपले आसन म्हणजे बसण्याची चटई दुसऱ्याला का देऊ नये. आसनाची भूमिका. पूजा, ध्यान किंवा जप करताना आपण ज्या आसनाचा उपयोग करतो ते आसन आपल्या एकाग्रता आणि ऊर्जेचे केंद्र असते. आयुष्य आणि ऊर्जा. जमिनीवर बसून पूजा केल्यास ऊर्जा जमिनीमध्ये शोषली जाते. आसन वापरल्याने आपली ऊर्जा आपल्या शरीरात राहते आणि आपल्या साधनेचे पूर्ण फळ आपल्याला मिळते. त्याचा वापर स्वतःचे आसन इतरांना वापरण्यास दिल्यास आपली ऊर्जा, सकारात्मक ऊर्जा ही विसर्जित होते. त्यामुळे पूजा, ध्यान किंवा जप करण्यासाठी वापरायचे आसन हे केवळ स्वतःसाठीच वापरायचे. तर व्हिडिओतील माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि अशाच छान छान माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.